नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्स. मित्रांनो, आज या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी यूट्यूबच्या या सेशनमध्ये एक खूप महत्त्वाचा पार्ट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि तो आहे फाइंडिंग युनिट प्लेस. युनिट प्लेस म्हणजे एकक स्थानी असणारा जो अंक आहे तो कसा काढला जातो. इनफॅक्ट तुमच्या समोर येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांमध्ये यावर तुम्हाला खूप प्रश्न समोर बघायला मिळतील आणि यापूर्वी पण तुम्हाला खूप साऱ्या परीक्षांमध्ये एकक स्थान मधील अंक काढा असे खूप सारे क्वेश्चन यापूर्वी येऊन गेलेले आहेत. त्यालाच आपण डिस्कस करणार आहोत. छोटंसं लेक्चर 8 ते 10 मिनिटाचं राहील, बट महत्त्वाचं राहील, तुम्हाला 1 गुण देऊन जाईल. चला, एकक स्थान कसा काढला जातो त्याला बघूया. क्वेश्चन नंबर 1 आहे. क्वेश्चन नंबर 1 काय होत आहे? 7चा घन तुम्हाला माहिती आहे 7चा घन काय आहे, त्याच्या एकक स्थानी कोणता अंक येईल. आता 7चा जो घन आहे त्याचा तो घन तुम्हाला माहिती आहे की तो 343 आहे आणि एकक स्थान म्हणजे शेवटचा अंक युनिट प्लेस. तर युनिट प्लेस मध्ये येणारा अंक कोणता हा प्रश्न, तर हा एक सॅम्पल एक्झाम्पल घेतलाय बरं का. क्वेश्चन नंबर 1 हा सॅम्पल एक्झाम्पल घेतलाय म्हणजे 7चा घन यांच्या एकक स्थानी कोणता अंक यायला पाहिजे, तर तो यायला पाहिजे 3. हे तुम्हाला माहिती आहे की 7चा घन 343 होतो, तर त्याच्या एकक स्थानी 3 हा अंक येईल. पण समोर येणारे प्रश्न जे असतील ते असेच असतील असं नाही. आता या सेकंड नंबरच्या क्वेश्चन मध्ये बघा, 23चा घन आहे, 23चा पॉवर म्हणजे घात दिलेला आहे 25, 23चा घात 25. आता याच्या एकक स्थानी कोणता अंक येईल, तर असे प्रश्न तुम्हाला पडतात. किंवा हा जो 23 दिसतोय तो 3 डिजिट किंवा 4 डिजिट मध्ये असतो. हा जो घात सुद्धा असतो तो 3 डिजिट 4 डिजिट मध्ये असतो. किंवा 2-3 संख्या दिलेल्या असतात, त्यांचा घात दिलेला असतो, त्यांची बेरीज, वजाबाकी किंवा गुणाकार, भागाकार तुम्हाला विचारले जातो. आता 7चा घन आपल्याला माहिती होता 343, तर त्याचा एकक स्थानी 3 हा अंक येईल आपल्याला माहिती झालं ते. पण 23चा घात 25 ही संख्या आपल्याला माहिती नाही. आता अशा वेळेस काय करायचं, तर अशा वेळेस हा जो प्रॉपर नंबर आहे म्हणजे मूळ संख्या तो जो आहे 23चा एकक स्थान घ्यायचं आहे तुम्हाला. 23चा काय घ्यायचं आहे, फक्त एकक स्थान. तर 23चा एकक स्थान आहे 3. 23चा एकक स्थान किती आहे 3. आणि हा जो 25 दिसतोय घात, या 25ला 4 ने भाग द्यायचा. या 25ला भाग द्यायचा आहे 4 ने, तर 6 चोक 24, 6 पर्यंत भाग जाईल. 6 चोक 24 पर्यंत भाग जाईल. तर शिल्लक किती राहिला, तर शिल्लक राहिला 1. शिल्लक किती राहिला 1. शिल्लक संख्या आपल्याला पाहिजे या भागाकाराची शिल्लक संख्या आणि तो राहिला 1. शिल्लक संख्या राहिली आहे 1. हा जो 23चा एकक स्थान 3 आपण घेतलाय त्याच्या डोक्यावर म्हणजे त्याचा घात ही जी शिल्लक संख्या असेल 3 घ्यायची आणि शिल्लक किती आहे, शिल्लक आहे 1. आता जरी तुम्हाला 23चा घात 25 माहिती नसेल, पण इतकं माहिती असेल की 3चा पहिला घात काय तयार करतोय, तर 3चा पहिला घात तयार करतोय 3 आणि 3 हा सिंगल डिजिटच नंबर आहे. म्हणजे एकक स्थानी येणारा अंक कोणता असायला पाहिजे, तर तो असायला पाहिजे 3. म्हणजे 23चा घात 25च्या एकक स्थानी येणारा जर कोणता अंक असेल तर तो 3च तयार होईल. तुम्हाला या वेने तुम्हाला एकक स्थान काढता आलं पाहिजे. इन्स्टंट तयार होतो, वेळ लागत नाही. जसं फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 3 बघा, 124चा घात 26 बोलताय. 124चा घात 26. तर सर्वात आधी हा जो प्रॉपर नंबर आहे 124, याच्या एकक स्थानी असणारा अंक बघा, तर एकक स्थानी असणारा अंक आहे 4, तर तो 4 इथे लिहून घेऊया. त्यानंतर हा जो घात आहे 26, या 26ला 4 ने भाग द्यायचा आहे. कशाने, 4. बघा इथे पण 4 ने भाग दिला होता, इथे पण 4 नेच भाग देऊ. प्रत्येक घाताला 4 ने भाग दिल्यानंतर जो शिल्लक असतो, तोच तुमचा हा जो एकक स्थानाचा अंक आहे प्रॉपर नंबरचा, त्याच्या डोक्यावर म्हणजे घात घ्यायचा असतो. तर 26ला जर 4 ने भाग दिला तर 4 संगत 24 पर्यंत जाईल. 26 मधून 24 मायनस केले 2 शिल्लक, म्हणजे शिल्लक काय आहे यामध्ये, तर शिल्लक आहे तुमच्याकडे 2. शिल्लक किती राहिले, 2. आणि ही जी शिल्लक संख्या आहे ती या प्रॉपर नंबर म्हणजे मूळ संख्येचा जो एकक स्थान 4 आहे त्याच्या डोक्यावर घेऊन येणे आहे, म्हणजे त्याचा घात तयार करणे. तर 4चा घात 2, 4चा घात 2 म्हणजे 4चा वर्ग, आणि 4चा वर्ग तुम्हाला डेफिनेटली माहिती आहे 4चा वर्ग होतो 16.
आणि या 16 मध्ये एकक स्थानी येणारा अंक कोणता, तर एकक स्थानी येणारा अंक या 16 मध्ये आहे 6. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर 124 च्या घात 26 च्या एकक स्थानी कोणता अंक येईल, तर तो 6 असायला पाहिजे. तो 6 ऑप्शन मध्ये तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 9 0 असे यांच्यापैकी ऑप्शन असतील, तर त्यामध्ये तुम्हाला 6 सापडेल. राईट, एकदम साधी सोपी पद्धत आहे. जो मूळ संख्या प्रॉपर नंबर आहे त्याच्या एकक स्थान असणारा अंक घ्यायचा आहे आणि पॉवर जो असेल घात त्याला 4 ने भाग द्यायचा आहे. 4 ने भाग दिल्यानंतर शिल्लक संख्या आपल्याला काउंट करायची आहे. भाग कितीने जातो हरकत नाही, शिल्लक संख्या बघणे. तसं यामध्ये बघा 258 चा पॉवर 57 च्या एकक स्थानी कोणता अंक येईल, तर 258 च्या एकक स्थानी असणारा अंक आहे 8. लिहून घेतला इथे. त्यानंतर हा जो घात आहे 57 याला आपण 4 ने भाग देऊ. कितीने भाग देऊ, 4 ने. चला 4 1 4. राईट, एक शिल्लक समोर एक वाढवला 17 4 चौक 16. 17 मधून 16 गेले 1. तर शिल्लक काय आहे तुमच्याकडे, शिल्लक आहे तुमच्याकडे 1. शिल्लक आहे तुमच्याकडे 1. एक शिल्लक आहे म्हणजे हा जो शिल्लक असलेला आहे हा या एकक स्थानी असणाऱ्या संख्येच्या डोक्यावर येऊ. 8 च्या डोक्यावर 1 म्हणजे 8 चा घात 1. 8 चा घात 1 म्हणजे 8 चा पहिला घात तो 8च तयार करेल. म्हणजे हा 258 चा घात 57 आहे. याच्या एकक स्थानी येणारा अंक असायला पाहिजे 8. हा सिंगल डिजिट आहे तर 8 हाच अंक असायला पाहिजे. असेच आपण 10 प्रश्न बघणार आहोत बरं का. 10 प्रश्न यापूर्वी पण काही परीक्षांमध्ये येऊन गेलेले आहेत. असे पण प्रश्न यामध्ये सापडतील तुम्हाला. क्वेश्चन नंबर 5 बघा. 5352 5352 च्या एकक स्थानी बघा कोणता अंक दिसतोय, तर एकक स्थानी दिसतोय 2. लिहून घ्या इकडे. त्यानंतर हा 127 दिसतोय, तर 127 ला 4 ने भाग द्या. 4 त्रिक 12 4 1 4. 7 मधून 4 गेले 3. शिल्लक मिळतोय तुम्हाला, शिल्लक मिळतोय 3. शिल्लक मिळतोय 3. आणि हा या एकक स्थानचा मूळ संख्या जी आहे त्याच्या एकक स्थानी असणाऱ्या अंकाच्या डोक्यावर म्हणजे घात आता तुम्हाला घेणे आहेत 3. त्याचा घात 2 चा घात 3. 2 चा घात 3 म्हणजे 2 चा घन. आणि 2 चा घन तुमच्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो, तो होतो 8. म्हणजे एकक स्थानी येणारा अंक असायला पाहिजे 8. या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे 8. राईट, चला 5 प्रश्न आले. 5 पुन्हा बघूया की क्वेश्चन कसे विचारले जातात. तर क्वेश्चन अशा पद्धतीचे येतात तुम्हाला. या 2533 च्या एकक स्थानी अंक आहे 3. लिहून घ्या 3. या 513 ला 4 ने भाग द्या. 513 ला 4 ने. बरं आता 3 डिजिट आहे बरं का हा 513. आता यामध्ये पण सर्व 3 डिजिटला भाग देण्याची गरज पडणार नाही. आपली 4 ची कसोटी काय बोलत आहे, शेवटच्या 2 संख्येमध्ये 4 ने भाग जात असेल तर ही 4 ची कसोटी आहे. तर या 513 पैकी फक्त 13 घ्या. किती घ्या, 13. या 13 ला 4 ने भाग द्या आणि शिल्लक लिहा. 4 त्रिक 12. 1 शिल्लक राहिलेला आहे. किती शिल्लक राहिलेला आहे, 1. हा शिल्लक संख्या पुढे घेऊया. याच्या डोक्यावर शिल्लक संख्या त्या संख्येचा मूळ संख्येच्या एकक स्थानी जो 3 आहे त्याच्या डोक्यावर येऊ. म्हणजे 3 चा घात 1. 3 चा घात 1 म्हणजे 3. हे तुमचं उत्तर असायला पाहिजे या प्रश्नाचं. इथे 3 अंकी दिसतोय 513. 3 अंक घेण्याची गरज नाही. शेवटचे 2च अंक घ्या कारण 4 ची कसोटीच ती बोलते शेवटच्या 2 अंकात 4 ने भाग जात असेल तर. चला इथे पण बघा 4 अंकामध्ये दिसतोय. आधी तर ही मूळ संख्या याच्या एकक स्थानी असणारा अंक लिहून घेऊया 7. त्यानंतर 5227 पूर्ण 5227 ला भाग देऊ नका तर फक्त शेवटचे 2 अंक 27 ला भाग द्या 4 ने. 4 नेच भाग द्यायचा आहे. लक्षात घ्या की हे जे घात तयार होतात ना, घातापासून ज्या संख्या तयार होतात प्रत्येक 4 संख्येनंतर एकक स्थान रिपीट होत असतो आणि त्यामुळे प्रत्येक 4 संख्येनंतर एकक स्थान रिपीट होत असतो. त्यामुळे 4 ने भाग दिला जातो. तर 4 ने जर इथे भाग दिला तर 6 चौक 24. 27 मधून 24 गेले. 3 किती शिल्लक किती राहिले रे बाबा, 3 राहिले आहेत. तर 3 या 7 च्या डोक्यावर घेऊन घेऊया आपण. तयार होत आहे 7 चा घन. 7 च्या डोक्यावर 3 म्हणजे 7 चा घन आणि 7 चा घन तयार होत आहे 343. आणि या 343 मध्ये
येणारा एकक स्थान कोणता आहे तर एकक स्थान आहे हा एकक स्थान 3 म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर एकक स्थानी कोणता अंक येईल तर तो 3 यायला पाहिजे. राईट. चला नेक्स्ट बघा. आता हा क्वेश्चन नंबर 1 3 टर्म मध्ये दिले बरं का आणि त्यांचा गुणाकार विचारलेला आहे. तर 3 टर्म मध्ये एकक स्थान आधी तयार करा आणि त्या एकक स्थानाचा गुणाकार जो येईल त्या गुणाकाराचा एकक स्थान तुमचं उत्तर असायला पाहिजे. चला आता थोडंसं डिरेक्टली करू. मागचे 5-6 प्रश्न तुम्हाला 4 ने भाग देऊन थोडंसं डिटेल मध्ये सांगितलंय. आता इथे बघा 37चं एकक स्थान कोण मिळतोय तर 7 लिहून घेतलंय 7. राईट. त्यानंतर या 33ला 4 ने भाग द्यायचा आहे. कितीने 4 ने. आणि आपल्याला शिल्लक संख्या पाहिजे. 4चा भाग 33 पर्यंत देऊ तर 4चा भाग 832 पर्यंत जाईल. 32 पर्यंत 4 ने भाग जाईल. शिल्लक किती ठेवेल भाग दिला तर शिल्लक ठेवेल 1. तर या 7च्या डोक्यावर घ्या 1 गुणिला या 43चा एकक स्थान काय मिळतोय तुम्हाला 43चा एकक स्थान मिळतोय 3. या 17ला 4 ने भाग द्या. 4च्या टेबल 17 पर्यंत काउंट करा. शिल्लक किती राहील तर 4 चौक 16 पर्यंत भाग जाईल. 4 चौक 16 पर्यंत भाग जाईल म्हणजे शिल्लक किती राहिला इथे पण शिल्लक राहिला 1 लिहून घेऊया इंटू गुणाकार आहे गुणाकार दिलाय. या 52चा एकक स्थान बघा काय मिळतोय तर 52चा एकक स्थान मिळतोय 2. तर तो 2 लिहून घेऊया इथे आणि या 22ला 4 ने भाग देऊ. घाताला 4 ने भाग द्यायचा आहे आणि शिल्लक संख्या बघायची आहे तर 4च्या टेबल 22 पर्यंत तर 4 20 पर्यंत भाग जाईल. किती पर्यंत भाग जाईल 20 पर्यंत. तर 20 पर्यंत भाग गेलाय 22 मधून 20 म्हणजे 2 शिल्लक राहील. तर याच्या डोक्यावर घ्या 2 आणि यांचा गुणाकार करून जो गुणाकार असेल त्याचा शेवटचा अंक म्हणजे एकक स्थानचा अंक तुमचं उत्तर असायला पाहिजे. चला आधी याला कंप्लीट करूया. 7चा पॉवर 1 म्हणजे 7 गुणिला 3चा पॉवर 1 म्हणजे 3 गुणिला 2चा पॉवर 2 म्हणजे 4 2चा पॉवर 2 म्हणजे 4 2चा पॉवर 2 म्हणजे 2चा वर्ग 4 यांचा गुणाकार करणे आहे. चला गुणाकार करू. 7 त्रिक 21 आणि 21 चौक 84 किती आलाय गुणाकार आलाय 84 आणि गुणाकार आलाय 84 तर 84च्या एकक स्थानी कोणता अंक मिळतोय तर 84च्या एकक स्थानी मिळतोय 4 म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे एकक स्थानी हा जो गुणाकार दिसतोय पॉवरचा यांचा गुणाकार जर केला तर फायनली शेवटचा अंक हा 4 तयार होईल. तर तोच शेवटचा अंक म्हणजे एकक स्थान तुम्हाला फाइंड आउट करता आला पाहिजे. राईट. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 9. अगेन असाच प्रश्न दिसतोय 3 टर्म्स मध्ये दिलेला आहे पण आता यावेळेस यांची बेरीज प्रश्न कसा पण ड्रॉ होतो. तुम्हाला फक्त एकक स्थान जनरेट करता आला पाहिजे. तर यांचा एकक स्थान जनरेट करू आणि त्यांची बेरीज करू आणि त्यांची बेरीज आल्यानंतर त्या बेरजेच्या एकक स्थान तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे. चला 127च्या एकक स्थानी काय मिळतोय तर तो मिळतोय 7. 125 3 अंकामध्ये आहे तर शेवटच्या 2 अंकाला 4 ने भाग द्या. तिघांना देण्याची गरज नाही. तिघांना पण दिलं तरी शिल्लक तेच उरेल बरं का. तर तिचे भेट वाया जाईल. शेवटच्या 2 अंकालाच भाग द्यायचे म्हणजे 25ला 4 ने भाग देईल. 25ला 4 ने भाग देईल तर 6 चौक 24 पर्यंत जाईल. 25 वजा 24 तर शिल्लक किती राहिली शिल्लक राहिला इथे 1. तर या 7च्या डोक्यावर 1 घेऊन घेऊया प्लस 213च्या एकक स्थानी आहे 3. 137चा 37 बघा फक्त 37ला 4 ने भाग द्या. 37ला 4 ने भाग दिला तर 9 चौक 36 पर्यंत भाग जाईल आणि 36 पर्यंत भाग जाईल म्हणजे इथे पण शिल्लक राहील 1. या 3च्या डोक्यावर पण 1 घ्या प्लस 512 आहे. 512च्या एकक स्थानी मिळतोय 2. 512च्या एकक स्थानी 2 मिळतोय 2 आणि हा 218चा 18 जो आहे 18ला 4 ने भाग द्या आणि शिल्लक काढा. तर 4चा टेबल 18 पर्यंत 4 चौक 16 पर्यंत जाईल. तर 18 मधून 16 गेले 2 शिल्लक राहिले 2 याच्या डोक्यावर घेऊन घेऊया आणि यांच्यापासून संख्या तयार करू. 7चा पहिला पॉवर म्हणजे 7 प्लस 3चा पहिला पॉवर म्हणजे 3 प्लस 2चा दुसरा पॉवर म्हणजे 2चा वर्ग 4
आणि यांची करूया बेरीज आणि यांची जी बेरीज येईल तोच तुमच्या एकक स्थानी असायला पाहिजे. बेरीजच्या एकक स्थानी 7 आणि 3 10, 10 आणि 4 14, तर 14 मध्ये एकक स्थानी असणारा अंक कोणता आहे? 4. म्हणजे हे जे इक्वेशन दिलेलं आहे त्याचा एकक स्थानी तयार होणारा अंक असायला पाहिजे 4. हे तुम्हाला ऑप्शन मध्ये सापडेल. राईट. अगदी साधी सोपी पद्धत असतं, तारेवरची कसरत नाही तुम्हाला करता आली पाहिजे. चला फायनली लास्ट शेवटचं उदाहरण घेऊया या सिरीजसाठी, म्हणजे या सेशनसाठी, या लेक्चरसाठी शेवटचं. 2528 चा पॉवर 54 दिला आहे, तर 2528 च्या एकक स्थानी येणारा अंक आहे 8. 8 घेतलाय. या 54 ला 4 ने भाग देऊया आणि शिल्लक संख्या लिहूया. तर 13 चौक 52 पर्यंत भाग देईल. राईट ना. 13 चौक 52, 54 मधून 52 गेले तर 2 शिल्लक राहिले, तर 8 चा वर्ग हा जो 2 आहे कुठे घेऊया? या 8 च्या डोक्यावर मायनस. इथे 3222 च्या एकक स्थानी आहे 2. या 34 ला 4 ने भाग द्या, तर 4 चा भाग 34 म्हणजे 32 पर्यंत जाईल. 8 चौक 32, 34 मधून 32 गेले, 2 शिल्लक राहिले, म्हणजे या 2 च्या डोक्यावर 2 येतील. प्लस हा एकक स्थानी दिसतोय 7. या 27 ला 4 ने भाग द्या. 27 ला 4 ने भाग देऊ, शिल्लक संख्या लिहू. 24 पर्यंत भाग देईल म्हणजे 3 शिल्लक राहिले, तर 3 इथे लिहून घेऊया. आता यांच्यापासून संख्या तयार करूया. चला 8 चा वर्ग म्हणजे 64. राईट. मायनस 2 चा वर्ग म्हणजे 4. प्लस 7 चा घन 343. काय केलंय आपण? याला घन आणि वर्ग जो काही झालाय त्याच्यामध्ये कन्वर्ट केलं आणि आता यांच्यापासून एक संख्या कुठली तरी तयार होईल. यांची बेरीज वजाबाकी केल्यानंतर संख्या कुठली तरी तयार होईल आणि त्याच्या एकक स्थानी येणारा अंक आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. 64 मधून 4 गेले 60 अधिक 343. चला यांची बेरीज करूया. 0 अधिक 3 म्हणजे 3, 6 अधिक 4 10 आणि हा झालाय 4. ही आली बेरीज, म्हणजे याचं उत्तर आलंय 403. आणि या 403 च्या एकक स्थानी कोणता अंक दिसतोय? तर तो दिसतोय 3. म्हणजे वरील जे इक्वेशन हे जे दिलं होतं च्या एकक स्थानी येणारा अंक कोणता? तर तो अंक असायला पाहिजे 3. अगदी साधी सोपी पद्धत आहे. जी काही प्रॉपर नंबर मूळ संख्या असेल त्याच्या एकक स्थानचा अंक घ्यायचा, त्याचा जो पॉवर दिलेला असेल त्या पॉवरला 4 ने भाग द्यायचा आणि 4 ने भाग देऊन जी शिल्लक संख्या राहत असेल तो पॉवर त्या एकक स्थानी असणाऱ्या अंकाचा घ्यायचा आणि तुम्हाला एकक स्थानी असणारा अंक अशा पद्धतीने तयार करता येईल. आणि अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला यापूर्वीच्या परीक्षांमध्ये खूप ठिकाणी आढळतील. स्पेशली TCS आणि IBPS हे थोडेसे फिरवून क्वेश्चन विचारतात, थोडेसे किचकट दिसायला पाहिजे असे प्रश्न विचारतात, बट ते असतात मात्र खूप सोपे. ॲक्च्युली IBPS TCS हा जो आहे हा तुमच्यासाठी अनोळखीचा भाग आहे बरं का. अजूनपर्यंत तुम्हाला ओळख झालेली नाहीये. यापूर्वी ज्या परीक्षा दिल्या तुम्ही जो TCS आणि IBPS ने घेतलेल्या नव्हत्या त्यामध्ये सिंपलच्या एक थेरॉटिकल किंवा एखादे शाब्दिक उदाहरण एक साधं सोपं सरळ तयार करतात. बट हे जे आहे TCS IBPS हा प्रश्न असतो सोपा, फक्त तो फिरवून विचारला जातो. एकदा तुम्हाला यांच्या प्रश्नाची ओळख जर पटली TCS IBPS ची तर सर्व प्रश्न तुम्हाला सहज सॉल्व्ह करता येतील, हरकत नाही. राईट. तर हे एक छोटंसं सेशन होतं आज तुमच्यासाठी. मी महत्त्वाचं सेशन घेऊन आलं आहे. तर यावर कदाचित समोर तुम्हाला तुमच्या ज्या सरळ सेवा भरती किंवा इतर परीक्षा देत असाल त्यावर असे प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील. राईट. तुमच्यापैकी कोणी जर नवीन असेल तर या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, कारण रोज एक नवीन व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर मिळत असतो. शिवाय तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. तुम्हाला कमेंट करता येईल, तुम्हाला लाईक पण करता येईल. याशिवाय जर तुमच्या काही तक्रारी असतील त्या तक्रारी सुद्धा तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करता येईल. त्याशिवाय तुमचे काही सजेशन्स असतील, आमच्यासाठी सजेशन्स काय असतील तर ते सजेशन सुद्धा तुम्हाला सांगता येतील, तर ते तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता. राईट. तर तात्पुरता या सेशनसाठी या व्हिडिओमध्ये इतकंच आणि नेक्स्ट लेक्चर तुम्हाला पुन्हा लवकरच मिळेल आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू सो मच. थँक्यू.